नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आपली उत्पादकता वाढवू शकतात, असं ठाम मत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। नरतवडे इथल्या जय भवानी हॉल इथं कृषी समृद्धी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ आणि राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया अंतर्गत आयोजित प्रशिक्षण सत्रात ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते। राष्ट्रीय खाद्यतेल अभियान मेळाव्यात प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पालकमंत्री आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा आणि भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पीक निवड करण्याचं आवाहन केलं। केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, सिंचन आणि सेंद्रिय शेतीसाठी अनुदान देत आहे। तेलबिया अभियानातून सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल यांसारख्या पिकांचं उत्पादन वाढवून देशाला खाद्यतेलात स्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे। या उद्देशानं आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रक्रिया उद्योगातील संधीची माहिती देण्यात आली। प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। तसंच योजनेची माहिती देणाऱ्या घडीपत्रिका आणि पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं। आंबेडकर यांनी जिल्ह्यातील अनुभवी शेतकऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन शेतीला प्रगतीपथावर नेण्याचं आवाहन कृषी विभागाला केलं। शेत पिकांचं नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात आणि खरेदी विक्री केंद्रांना चालना देऊन शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांपेक्षा जास्त दर मिळवून द्यावेत, असं त्यांनी सांगितलं। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पारदर्शकपणे करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। कृषी तंत्रज्ञान, यंत्रे आणि प्रक्रिया उद्योगाशी संबंधित पदार्थांचे स्टॉल्स मेळाव्याचं आकर्षण ठरलं। कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी मिळाली असून तेलबिया अभियानामुळे देशाच्या खाद्यतेल स्वयंपूर्णतेचे स्वप्न साकार होईल असा विश्वास या मेळाव्यातून व्यक्त झाला। विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी मेळाव्याचं प्रास्ताविक केलं। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, अरुण भिंगरदिवे उपस्थित होते। मेळाव्यात अविनाश सोळंके यांनी शेतीचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण या विषयावर व्याख्यान दिलं, तर भालचंद्र मुंडे यांनी फळ प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केलं। आयुर्वेदिक वनस्पती संशोधन आणि प्रक्रिया या विषयावर अरुण डोईफोडे यांनी उपयुक्त माहिती दिली। कृषी भूषण नाथराव कराड यांनी भविष्यातील शेतीचा वेध घेत शेतकऱ्यांना आधुनिक कृषी व्यवस्थेकडे वळण्याचं आवाहन केलं। भुईमुगाच्या सुधारित जातींबाबत डॉक्टर सुनील कराड यांनी शास्त्रीय माहिती दिली, तर जयवंत जगताप यांनी तेलबिया लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केलं।